इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून पदाधिकारी टाकेद येथे धडकले। टाकेद येथील शाळेत झालेल्या पालकांच्या बैठकीत शाळेच्या सुरक्षेबाबत विविध विषय मांडण्यात आले। विविध सुविधा शाळेत पुरवण्यात याव्यात यासंबंधी संस्थेच्या संचालकांकडे मागणी करण्यात येत आहे। संस्था चालकांना धारेवर धरले। टाकेद येथील घटनेमुळे तालुका हादरलेला असून पालकांच्या बैठकीत तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते। विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। सीसीटीव्ही पुरुष शिक्षकांना न ठेवता महिला शिक्षक व मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात यावी, तसेच पीडित मुलीच्या नावावर ठेवी ठेवण्यात याव्यात, तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा भार संस्थेने घ्यावा, अशा विविध मागण्या उपस्थितांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या। टाकेद येथील सदर शाळेच्या संस्था चालकांच्या उपस्थितीत पदाधिकारी व पालकांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी संस्था चालकांनी अनुकूलता दाखवली आहे। पीडित मुलीच्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नागरिकांची पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आरोपीला फाशी व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे। दरम्यान आजही अधिकाऱ्यांनी चौकशी केली। घटना घडली ती 1:30 वाजता घडली। त्याच्यानंतर 1:30 वाजेपासून रात्री साहेब 11 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत या गावात कुणालाच माहित नाही। ती गोष्ट भंडारदरावाडीहून 10-15 पोरं आणि आमचा सरपंच राजाराम घोरपडे त्या ठिकाणी पोहोचला आणि ती घटनेच्या सगळं हे करून त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला गोटी पोलीस स्टेशनला जायचं। तरी तिथं लोक म्हणून सिरेवाडी गावामध्ये अक्षरशः त्या रोडवरती कोणीच आलेला नव्हता। एवढी घटना जोरात झालेली असून साहेब मी एक सांगतो का, माणूस कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हा विचार न करता जन्माला आलेलो आपण एक माणूस आहे आणि सर्व आपण एक माणसासारखं जगलं पाहिजे। एवढ्या समाजाला मी कळकळीची विनंती करून सांगतो की आज या देव माणसाला आपण पूजलं पाहिजे। यांनीच ही गोष्ट आज या ठिकाणी सर्वांनी पुढे येऊन आणि ही गोष्ट आज या साहेबांनी ती गोष्ट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, परंतु टाकेद गटातून कोणी म्हटलं नाही चला पोलीस स्टेशनला, काय केलंय काय नाही। मग साहेब तुम्हाला सांगतो इगतपुरी तालुक्यामध्ये एवढी जनता आहे परंतु सगळी शांत आहे का, किती गोष्ट घडले केवळ या साहेबांच्या त्यांना सांगून त्यांनी ती गोष्ट एकदम तंतोतंत गोष्ट केलेली आहे। त्यामुळे साहेब फक्त तुमच्याकडे बघून ही जनता आज शांत बसलेली आहे। केवळ गोटी पोलीस स्टेशन। तर तुम्हाला साहेब एक कळकळीची विनंती आहे, या सर्व जनतेचा विश्वास फक्त तुमच्यावरती आहे। याच्यानंतर या ठिकाणी ही घटना घडली ना कोणी शिक्षण आयुक्त आला, ना कोणी आमदार आला, ना कोणी खासदार आला, म्हणून या ठिकाणी गोरगरीब जनता या ठिकाणी येऊन बसले। तर एवढ्यांचा विश्वास फक्त साहेब तुमच्यावरती, या जनतेला न्याय फक्त तुमच्याकडून आम्हाला पाहिजे। या गोष्टीचा पाठपुरावा करून जनता काय प्रत्येक वेळेस तिथे येणार नाही, पण या सर्वांना माहित आहे ही घटना घडलेली आहे। कोण म्हणतं खोटी आहे, कोण म्हणतं खरी आहे, पण ही सर्व घटना साहेबांना माहिती आहे। तर या गोष्टीवरती या नराधमाला फाशीच झाली पाहिजे साहेब। याच्या पलीकडे कुठला सूचना झाला पाहिजे। या बदलापूरच्या घटना जशी घडली साहेब, जेव्हा ट्रेनवरती आंदोलन केलं एवढ्या गोष्टी घडल्या, जसा त्याचा रस्त्यात एन्काउंटर झाला, तुम्हाला सांगतो साहेब शासनाचे हात बांधलेले असतात। ज्यावेळेस शासन म्हणतं ना ही गोष्टी घडलेलीच नाही तो निर्दोष सोडा, ज्या दिवशी पब्लिकला सांगतो ज्या दिवशी तो निर्दोष सुटेल त्या दिवशी पब्लिक मध्ये आलं त्याला कळेल जनता काय राहते साहेब। शासनाचा या गोष्टी जरी शासनाला बांधलेल्या असल्या तरी शासन करू शकत नाही, पण आज साहेबांनी जे केलेलं आहे ते खरं आहे आणि सत्य आहे। तेव्हा या सर्व जनतेचा विश्वास साहेब तुमच्यावर आहे आणि या गोष्टीत या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे।